जाधव मॅडम आणि सर्व आपला स्टाफ, तुम्ही विद्यार्थी, मुलं, हसरे फुलं. तुम्हाला कविता आवडते बाळांनो? छान. आज म्हणजे खूप दिवसानंतर आपल्या शाळेत आल्यावर, आम्ही याच शाळेत शिकलोत. शहाजी सरांचं नाव राहिलं चुकून. शहाजी सर विद्यापीठामध्ये नोकरीला असतात. हे आपल्या गावचे येतं. तुम्हाला हरिभाऊ मुदगिरे माहिती आहेत ना? त्यांचे भाऊ आहेत, ते मोठे भाऊ आहेत आणि ते विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये तिथं क्लर्क म्हणून आहेत, ते सिनियर क्लर्क म्हणून आहेत. आणि खास आज आपल्या इथं सगळ्यांना तुम्हाला भेटायला, मॅडमला भेटायला, आपल्या शाळेला भेट द्यायला आम्ही कालही आलो होतो आणि आजही आलोत. पण आज आपण त्याचं कार्यक्रमाचं रूपांतर केलं याचं. आणि तुम्हाला एक कविता म्हणून दाखवणार आहे. तुम्हाला कविता सगळ्यांना आवडते ना? त्याच्यापूर्वी एक तुम्हाला मी एक किस्सा सांगतो की आम्ही कवितेच्या कार्यक्रमाला असं गावोगाव जातो, कुठं बोलवलं ना की जातो, आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो. आणि एका शाळेमध्ये खूप खोडकर मुलगा होता आणि त्यानं काय केलं की आम्ही असं थोडंसं म्हणजे गावाच्या बाजूला शाळा होती आणि त्याला म्हणजे तिथल्या शिक्षकांनी पाठवलं की जा पाहुण्यांना घेऊन ये म्हणून. आणि माझ्यासोबत दुसरे एक सर होते. मग आम्ही गेलोत आणि गेल्यावर तिथं मग शाळेला जायचं तर शाळा कुणीकडं तर एक दोघं जण मुलं होते. ते म्हणले चला सर, म्हणले आपल्याला जायचंय, म्हणले आपल्या शाळेकडे जायचंय. म्हणलं ठीक आहे चला. मग आम्हाला घेऊन गेले. तर त्यातला तिथं एक म्हणजे शेजारी एक विहीर होती आणि त्या विहिरीवर एक मुलगा सारखा असा म्हणजे विहिरीच्या भोवती चक्रा मारत होता, विहिरी डोकावून पाहत होता आणि म्हणत होता 23 23 23. मग आम्ही विचारलं, त्या मुलाला विचारलं की अरे नेमकं 23 23 काय म्हणतंय आणि काय झालंय नेमकं हे? सर तुम्ही जाऊन बघा ना म्हणला, काय झालंय त्याला विचारा ना म्हणला. मग आमचे एक सर होते, ते गेले आणि ते वाकून बघू लागले विहिरीमध्ये की नेमकं काय झालंय, 23 23 का म्हणतंय. तर ते असं धक्का मारतंय म्हणतंय 24 24 24. तुमच्या लक्षात आलं का काय झालं मग? हा राईट, म्हणजे ह्याला म्हणतात चौकस बुद्धी. तर आता तुम्हाला एक मी कविता म्हणून दाखवणार आहे. जी कविता आपल्या सगळ्यांना होती, मला वाटते ह्यांना नाही पण आपल्याला कविता होती. हा, कन्ना नावाची कविता होती, कुसुमाग्रजाची कविता होती कन्ना नावाची. की काय होतं बघा, तुम्हाला कविता आधी ती म्हणून दाखवतो आणि मग नंतर मी जे विडंबन केले ते म्हणून दाखवतो. म्हणजे खरं तर दुसरी कविता घ्यायला पाहिजे होती पण ती विद्यार्थ्यांना समजेल म्हणून मी ती कविता घेतोय. की ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोललावरती पाहून, गंगामाय पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली आणि मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत पडली चूल युजली, होते नव्हते गेले आणि प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. आणि खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. मूळ कविता. धन्यवाद. मूळ कविता कुसुमाग्रजांची आहे, ती लिहिली 1970च्या दशकात लिहिलेली कविता आहे. आणि त्यावेळेस आपण म्हणजे सरांना किती मान द्यायचा, त्यांची ते म्हणजे छड्डी लागे छम छम विद्या ये घम घम, ही आता पद्धत राहिली नाही. तुम्हाला कोणी म्हणजे कुठले शिक्षक मारूही शकत नाही असे कायदे झालेले आहेत. पण आमच्या वेळेस तसं नव्हतं. आम्हाला सरांनी खूप म्हणजे चोप द्यायचा, हे करायचं आणि आम्हाला खूप म्हणजे गुरुजींची भीती असायची. पण आता ते वातावरण राहिलं नाही सर. आता अलीकडे खूप परिस्थिती बदलली आहे आणि म्हणून मी एक त्या कणाचं विडंबन केलं, त्याचं नाव आहे हाना. ती मूळ कविता आणि ही माझी कविता कुसुमाग्रजांची माफी मागून आपल्या समोर ठेवतो आहे. की ओळखलत का सर मला, नसेत आला कोणी, केसासहित कपड्यावरती होते नाली मधले पाणी. ओळखलत का सर मला, नसेत आला कोणी, केसासहित कपड्यावरती होते नाली मधले पाणी. नसेत भुलला हातोहात झुलला, बोलला गुचक्या देऊन. नसेत भुलला हातोहात झुलला, बोलला गुचक्या देऊन.
हातबट्टी हाय पहिल्या धाराची घेऊ दमात पिऊन, हातबट्टी हाय पहिल्या धाराची घेऊ दमात पिऊन. माहेरहून पोरी सहित बायको आली उचली आणि रिकाम्या हाती येईल कसा झिंजी धरून कुचली. माहेरहून पोरी सहित बायको आली उचली आणि रिकाम्या हाती येईल कसा झिंजी धरून कुचली. भिंत पाडली चूल विजवली होते नव्हते विकले. भिंत पाडली चूल विजवली होते नव्हते विकले आणि प्रसाद म्हणून हातभट्टीचे पाणी तेवढे ठेवले आणि प्रसाद म्हणून हातभट्टीचे पाणी तेवढे ठेवले. कारभारी म्हणून पुन्हा तिच्या संग ढसढसा रडलो आहे. दारू पिणारे माणसं नाटकही तेवढंच करतात. म्हणजे आधी तिला मार मार मारायचं आणि पुन्हा काय करायचं की कारभारीण म्हणून पुन्हा तिच्या संग ढसढसा रडलो आहे आणि तुमच्याकडे येता येता नालीमध्ये पडलो आहे आणि तुमच्याकडे येता येता नालीमध्ये पडलो आहे. आणि मग बघा की पहिल्या सरांचा हात खिशाकडे कशासाठी गेला होता की मदतीसाठी गेला होता. आता बघा कशासाठी जातोय की खिशाकडे हात जाताच झुलत झुलत उठला. खिशाकडे हात जातात झुलत झुलत उठला. माझी ठेवतो सर पुन्हा पिन ऐकला. माझी ठेवतो सर पुन्हा पिन ऐकला. आणि दारू पितोय म्हणून तरी का भीतोय का कुणा, आणि दारू पितोय म्हणून तरी भीतोय का कुणा, आणि चुकून काय बोललो सर तर जोड्या नाहना, चुकून काय बोललो सर तर जोड्या नाहना, चुकून काय बोललो सर तर जोड्या नाहना. या ठिकाणी मला कविता म्हणण्याची एक संधी सरांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सरांचे आणि सर्व स्टाफचे खूप खूप धन्यवाद. मी थांबतो. धन्यवाद.